नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण वाळवण रेसिपी स्पेशलमध्ये झटपट बनणारे गव्हाच्या पिठाचे पापड पाहणार आहोत. हे पापड चवीला चविष्ट तसेच झटपट बनून तयार होतात. या पापडासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागणार आहे गव्हाची कणिक. आता इथे बघा मी गव्हाची कणिक घेत आहे. तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा इथे वापरू शकता. गव्हाची कणिक आपल्याला घ्यायची आहे. ती चाळणीने छान अशी चाळून घ्यायची आहे. चाळणीने चाळल्याने याच्यातला जो कोंडा असतो तो वेगळा होईल. सगळ्यात पहिली ही कणिक चाळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 वाटी इथे तांदळाचं पीठ लागणार आहे. तांदळाच्या पिठाने हे पापड आणखीनच चवीला चविष्ट बनतात, तसेच खूप असे छान फुगतात सुद्धा. म्हणून इथे आपण तांदळाचं पीठसुद्धा वापरणार आहोत. एकीकडे आपण 4 वाट्या पिठासाठी 6 वाट्या आपल्याला इथे पाणी लागणार आहे. 6 वाटी पाणी आपल्याला मोजून इथे ठेवायचं आहे, कारण काचेच्या वाटीने जे आपण कणिक मोजून घेतली होती त्याच वाटीने आपल्याला इथे पाणीसुद्धा घ्यायचं आहे. हे प्रमाण व्यवस्थित असं पापडासाठी होतं. आता पाणी घेतल्यानंतर याच्यामध्ये 2 चम्मच मी तीळ घातलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 चम्मच इथे मीठ वापरायचं आहे. तसंच अर्धा चम्मच आपल्याला जिरं वापरायचं आहे. तसंच पाऊण चम्मच आपल्याला इथे पापडखार वापरायचा आहे. आता 4 वाट्यासाठी पाऊण चम्मच पापडखार हा व्यवस्थित होतो. आता आपल्याला ही जी कणिक घेतलेली आहे ही कणिक मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून तांदळाचं पीठ व गव्हाची जी कणिक आहे ते पूर्णतः मिक्स होईल. इकडे पाणी छान उकळीला येऊ द्यायचं आहे. पाणी उकळीला आलं की आपल्याला लगेच हे पीठ जे आहे हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचं आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता मधोमध बेलण्याने एक छिद्र पाडून घ्यायचं आहे व गॅसचा पॉवर मोठा करून आपल्याला 5 मिनिटं अशीच याला उकळी येऊ द्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला चम्मच नाही घालायचा ना बेलन घालायचं, कारण आपल्याला 5 मिनिटं अशाच प्रकारे याला उकळू द्यायचं आहे. 5 मिनिटं छान अशी उकळ फुटल्यानंतर आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला एक बेलणं घ्यायचं आहे. बेलणं घेतल्यानंतर आता आपल्याला एका डायरेक्शनमध्ये याला असं छान असं फिरवून घ्यायचं आहे. याने काय होईल की जे पीठ आहे त्या पिठाला पूर्णतः पाणी हे लागल्या जाईल. तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. याने काय होईल की या जे पापडाचं जे सारण आहे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे गोळे किंवा कोणत्याच प्रकारच्या ज्या गुठल्या बनतात ते बनणार नाही. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले बेलण्याने हे कणिक पूर्णतः अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि 30 मिनिटं कमी पॉवरवर याला शिजू द्यायचं आहे. जर मध्यम आचेवर शिजवत असाल 20 मिनिट शिजवायचं आहे, आणि जर तुम्ही कमी पॉवरवर शिजवत असाल तर आपल्याला 30 मिनिट हे पूर्णतः होऊ द्यायचं आहे. 30 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान आपलं असं सारण हे तयार आहे. जर आपल्याला थोडंफार याच्यामध्ये पांढरं वाटत असेल तर ते सुद्धा आपण छान असं चुरून घेतलं की मिक्स होतं, कारण की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे गोळे हे बनले नाही. आता इथे आपल्याला एक पन्नी घ्यायची आहे आणि या पन्नीमध्ये हे सारण घालून घ्यायचं आहे. आता ही तेलाची पॉलिथिन होती म्हणून मी याच्यामध्येच हे सारण घालून घेणार आहे. याने काय होईल की आपल्याला जेव्हा आपण ही कणिक म्हणा किंवा हे जे पापडाचं सारण आहे हे चुरू तेव्हा आपल्या हाताला चटके लागणार नाही, किंवा जे पापडाचं जे सारण आहे ते छान अशा चुरल्या जाईल. म्हणून आपल्याला या प्रकारे चुरून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे की किती छान असं पापडाचं सारण इथे तयार झालेलं आहे. आता आपण याचे छान असे पापड करून घेऊया. इकडे आपल्याला पापड मशीन घ्यायची आहे. त्याच्यावर असा छोटासा गोळा करून घ्यायचा आहे. दुसरी पन्नी त्याच्यावर ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला याचे पापड करून घ्यायचे. आता बघा ह्या ज्या गोलमध्ये मी कापलेल्या पॉलिथिन आहे याला मी थोडंफार तूप लावून घेतलेलं आहे. तेलाचा वापर आपल्याला इथं करायचा नाही. आता इथे बघू शकता छान असा आपला पापड तयार आहे. अशा प्रकारेच आपण आणखीसुद्धा पापड करून घेऊया. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. तर इथे बघू शकता आणखी आपण पापड हे करून घेत आहे. गव्हाच्या कणकीचे पापड तुम्ही कधी याआधी केले का आणि अशा प्रकारे केले का हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि खूप अशा चवीला चविष्ट असे हे पापड बनतात. नक्की एकदा ट्राय करा. आणि इथे बघू शकता मी अशा प्रकारे पापड तुम्हाला करून दाखवले आहे. आता तुम्हाला डायरेक्ट याच्यावर पापड कसे करायचे ते सुद्धा दाखवत आहे. खाली आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे, नंतर गोळा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर एक पन्नी ठेवून एका प्लेटने आपल्याला याला असं प्रेस करायचं
आणि थोडं जर जाड वाटत असेल तर बोटाने याला फैलून घ्यायचं. छान असा पापड तयार होतो. पातळ असे पापड बनतात आणि चवीला पण तुम्ही विचारूच नका. आणि इथे बघू शकता आपले छान असे पापड बनून तयार आहे. आता हे पापड आपल्याला दिवसभर असे उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे. मी खाली सावलीमध्ये हे पापड करून घेतले. नंतर याला दिवसभर उन्हात वाळवलेले आहे. उन्हात वाळवल्यानंतर हे पापड छान असे वाळून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर या पापडाला आलेला आहे आणि पापड आपले छान असे खमंग वाळून तयार आहे. आता आपण हे पापड तळूनसुद्धा पाहूया. खूप असे छान पापड हे तयार होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. इकडे मी गॅसवर गरम करायला तेल ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला आता हा पापड तळूनसुद्धा दाखवत आहे. आपण एक पापड याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान हा पापड फुगून तयार झालेला आहे. तसाच आणखी आपण एक पापड तळून घेऊया. हे पापड दिसायला छान नाही तर चवीला पण खूप चविष्ट बनतात. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.